हा मेळावा आयोजित केलाय. मी बरेच दिवस या इकडे चिपळूणमध्ये रत्नागिरीला अनेक वेळा सभेच्या दृष्टीने आलो, पण चिपळूणला अशी खास अशी कार्यकर्ता मेळावा झाला नव्हता. मी म्हणालो सावंत साहेबांना की मी अमुक दिवशी येतोय, किती वेळ झाला तरी मेळावा भरपूर वेळ चालेल, माडे ठराविक वेळासाठी येत नाहीये आणि म्हणून आज येताना 1.25 तास उशीर झाला, कारण आपला आदर्श नसता आणि त्याच्यामुळे उशिरा आलो, दिलगिरी व्यक्त करतो आणि हा मेळावा संपन्न झालेला आहे. जरा तिथे दरवाजाच्या बाजूला असलेल्या खुर्च्या खाली कृपया बसलं तर बरं होईल. बांधवांनी मी सर्वांची भाषणं ऐकली. ही लोकसभा विधानसभा निवडणुका झाल्यानंतरची बैठक आहे, सभा, आणि त्या माध्यमातून काही भावना इथे व्यक्त झालेल्या आहेत. मी म्हणालो सुरुवातीला भाजपच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आहे. कार्यकर्ते म्हणाल तर अनेक वर्ष पक्षाचं ध्येय धोरण राबवणारे, पक्षाला मजबूत करणारे, केंद्रात राज्यात किंवा शहरात जिल्हा परिषदेमध्ये सत्ता मिळवून देणारे असे जे कार्यकर्ते असतात, माझी समज आहे निस्वार्थी असतात. पक्षहीन पक्ष मजबूत करणे हे कर्तव्य समजून ते करणारे असतात आणि म्हणून आज लाखो लोक या चिपळूण किंवा दोन्ही या जिल्ह्यात राहत असले नेमके लोक आज उपस्थित आहेत. म्हणजे परिपक्व जे कार्यकर्ते आता आहेत त्यांना घेऊन पुढे जाण्याच्या दृष्टिकोनाने ही बैठक आहे अशी माझी समज आहे. बांधवांनो, मी राजकारणात काल परवा आलेलो नाहीये आणि पद मागून पदावर गेलेलोही नाही. वर्षाच्या 14 वर्षात 18 वय फॉर्मवर घालून शिवसेनेचा शिवसैनिक बनलो. त्यावेळेला 1966 त्या कुठला शाखा प्रमुख असतं, नगरसेवक असतं, चेअरमन, आमदार, मंत्री असतं, काही नाही, भान नव्हतं. फक्त आपण शिवसैनिक मराठी माणसाच्या हितासाठी आणि हिंदू धर्माच्या रक्षणासाठी काम करणारी शिवसेना जन्माला आली आहे. आपण त्यात जावं आणि काम करावं याच इंटेन्शनने मी मेंबर सभासद झालो. बांधवांना एवढा प्रवास झाला माझा. काही लोक म्हणतात मार्गदर्शक बरीच विशेषणं मला लावतात, मी काय बोलत त्याच्यावर मला भाष्य करायचं. मी कसा आहे मी असा आहे तसाच राहणार, त्यात काय बदल होणार नाही. तेव्हाही आताही उद्याही परवाही. पण मी जिथे असेन 100% असेल, 99% भाजपमध्ये 100%, शिवसेनेचं माझे निष्ठेचे कोणी विश्लेषण आणि तागडी घेऊन मूल्य करू नये. 100% मी आहे म्हणजे मला वाटतं आपणही असावं. आणि मग असल्यानंतर आपण या 4 भिंतीत जे बोलू ते पक्षहिताचं असलं पाहिजे. त्यातून पक्ष मजबूत व्हायला पाहिजे. मतभेद व्यक्त करून मतभेद वाढवायचे नसतात. चला पुढे गोंड्याने आपण राहू. आणि कार्यकर्त्याला हे कळणं आवश्यक आहे, वादाचा मुद्दा कुठे बोलावा, कुठे सांगावा, कुठे न्याय मागावा हे समजणं आवश्यक आहे. कोणी सिनियर ज्युनियर मी कोणाची पर्वा नाही करत. आपण निष्ठावान आहे, मला कळतं निष्ठावानला कुठेही बोलण्याचा नैतिक अधिकार असतोच. हे समजलं नाही कुठे बोलावं, काय सांगावं. पक्षाला सुरू लावण्यापेक्षा पक्षातले मतभेद विसरून पक्ष मजबूत. आमचा आमदार कमी का 1000 असो किंवा 1 मत असो, खासदारकीला राहण्यानं मत का कमी पडलं विचार करणारी पाहिजे. पुढच्या वेळेला मिळता का नाही
50,000चं लीड आम्ही देऊ हा निर्धार करणारे कार्यकर्ते असायला पाहिजे. बांधव मी जिथे असतो, काल परवाची माझी प्रेसही पाहिलीच. उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे कसं धुतलं पाहिलं. काही म्हणतात हे पूर आला वाहून गेला भरताचा. हे वाक्य आहे का मराठी आहे? पण कोणी सांगत नाही तुला मराठी शुद्ध बोलता येत नाही रे बाळा. एक तर मराठी कोण लुडबा बोलतो, काय उच्चार करतो समोरच्याला कोण कळत. आणि फक्त मोदी, अमित शहा, देवेंद्र फडणवीस आणि ते एकनाथ शिंदे त्याच्या पलीकडे करा. बरं नारायण राणे बोलला, बाकीचे काय ना बोलले, का नाही विरोध करत त्याला? ते आपली जबाबदारी नाही. माझ्या विचारलं मोदींना का बोलता? तुझी लायकी आहे, पात्रता? 140 कोटी जनतेचे ते नेते आहे, पंतप्रधान आहे. तू कोण आहे? गल्लीत पण कोण विचारत नाही तुला. आहे काय राजकारणात कोणी कोणाबद्दल बोलावं आचारसंहिता आहे. त्याचप्रमाणे आपल्याकडे वयाची मर्यादेची कोणाला सन्मान द्यावा पर्यंत बोला, ह्याला सगळ्यांना मर्यादा आहे. पण मला असं वाटतं ज्या दिवशी कोणी बोलत नाही म्हणून मी प्रेस घेतो. बरं दिवशी मी गप्प होतो, आराम करतो. बघूया काय काय बीजेपी पराक्रमी लोक आहेत, जरा बघून घेऊया. आपण कधी वाटलं तर लढ बाबा म्हणता येईल पराक्रमी लोक. बरोबर सावंतसाहेब आता सिनियर असल्यावर नेता म्हणतात. मग नेत्याने एखाद्या कोणाला तरी माझे कार्य झालं चल पुढे काय नाही रे. तो उद्धव ठाकरे आमच्या देवेंद्र फडणवीसला असं असं बोलतो, मग काय नको पुढे काम पडत नाही सापडत. पद मागायला एवढी निवेदन आता निघते पण येतील. पण सांगता येईल बाग तो अमित शहा बोलतोय, मोदींना बोलतोय, जा त्या घरावर आणि ते काम पडत नाही. हे शिवसेनेने अनुभवलं होतं, त्यात आम्ही पण होतो पुढे. का नाही भाजप मला म्हणत नाही, असंही म्हणत नाही. बोलणार ते हे बोलू नको. सगळ्यांनी रस्त्यावर येऊन ऑपरेशन सिंदूर आमच्या मोदींनी साहेबांनी केलं. ज्यांनी 26 आमच्या महिलांचं सौभाग्य डोक्यावरचं कुंकू पुसलं, त्या अतिरेक्यांना धडा शिकवायचं काम म्हणजे मोदींनी केलं. जयजयकार रस्तो रस्ती भाजप कार्यकर्त्यांनी करायला पाहिजे. आदेशाची गरज नव्हती हो. का गरज वाटते? याला पक्ष म्हणतात सावंतसाहेब आणि दुसरे काय मोरे साहेब. पक्ष म्हणतात. आम्हाला कोण सांगत नाही जा बोल नाही बोल ना बोल ना आणि बोल का नाही. आपल्या निवडणुका सोडा हो, निवडणुका एक पाहू आपण. आपल्या लढाईची हिंमत आहे, ताकद आहे, लढू आपण हो. पण त्या पक्ष मजबूत करा. पक्षाकडे वाकड्या नजरेने पाहणारे आहेत त्यांना सरळ करा हो, सरळ करा. चिपळूण असो, रत्नागिरी असो, एक निष्ठ भाजप कार्यकर्त्यांचा समूह म्हणजे बीजेपी असला पाहिजे, असला पाहिजे. आणि तसंच करण्यासाठी आजची सभा भांडणं ऐकण्यासाठी नाही. एवढा वेळ माझ्याकडे नाही. भांडणं ऐकलं, भांडणं कशा भांडणाला का वेळ लागतो एकमेकाच्या बद्दल काय. आणि म्हणून आपण कशा प्रकारे आता रत्नागिरी जिल्हा बांधायचा. तुम्हाला दोन्ही जिल्हाधीशांना सांगतो, पैसे योजना कुठल्या पक्षाला मिळत नसेल आपल्याला कमी नाही मिळत. मला 5 कोटी मिळतात. खासदार पण मी 2.5 तिकडे 2.5 इकडे. मी तर पक्षपात नाही करत. काय 2.5 दिले हा सांग विचार माहिती. आणि सरकारमध्ये आपले मुख्यमंत्री असताना असं होत असेल मला येऊन सांगावं. कोणी येत पण नाही रत्नागिरी येऊन. कार्यकर्ते लोक
ज्या प्रश्नासाठी प्रश्न सुटेल त्या जागी जायला पाहिजे, कळणार कसं काय? फंड कमी येतोय आणि असे धडपडणारे कार्यकर्ते जिथे असते ती संघटना बनते, मजबूत बनते. आणि ती मजबूत संघटना पाहिल्यानंतर मेरेवर असणारी जनता आपल्या मेरेच्या आत येते. बघा, चांगलं काम करताय, लोकहिताचं काम करताय, अडीअडचणीला धावून जाताय भाजपचे कार्यकर्ते. भाजप न्याय देणारा, प्रगती करणारा, देशाचं रक्षण करणारा, देशातील जनतेला सुखी, समाधानी, विकसित देश म्हणून प्रसिद्ध करण्याजोगं काम करणारा पक्ष आमचा आहे. अभिमान बाळगून तो अभिमान लोकांना दिसायला पाहिजे का? त्या कार्यकर्त्यात पक्षाबद्दल अभिमान आहे. आज सांगा ना, भारत देश जगाच्या अर्थव्यवस्थेत भारत कितवा नंबर आहे? आता चौथा. 5वा होता 4था आणि लवकरच जर्मनीला ओव्हरटेक करून आपण 3रा नंबरवर. सांगा ना, हे कोणी केलं? हे मोदीने केलं. ऑपरेशन सिंदूर कोणी केलं? माननीय मोदी साहेबांनी केलं, अमित शहानी केलं, आमच्या संरक्षण मंत्र्यांनी केलं. हे बोला ना, वैयक्तिक प्रश्न सोडा, मी बसलोय ना सोडवायला. आणि दुसऱ्या कोणालाही ढवळाढवळ अशी पद्धत जर ते कोणी दिली ना, खिशातून काढ्याने देऊन देणार नाही. मी जोपर्यंत ते खासदार आहे, नेता आहे, तोपर्यंत ढवळाढवळ करू देणार नाही. कोणी कोणाची नावं चालणार नाही. राज्य लेवल देश काय करायची करा. इथे आम्हाला विचारावंच लागेल, इथे पाहिजे त्याची निष्ठा, त्याचा प्रामाणिकपणा, जनतेशी कसा वागतो, काम कशी करतो, सेवा करतो कशी. जरा सावंत साहेब, मोरे साहेब, डॉक्टर हेगडेवारांची काही कॉपी घ्या पुस्तकांची आणि जरा लोकांमध्ये वाटा. डॉक्टर हेगडेवार समाजसेवा म्हणजे काय, लोकसेवा म्हणजे काय, हे त्यांनी डॉक्टर हेगडेवार पुस्तकात सांगितलं. मी शिवसेनेतून भाजपात प्रवेश करतो, काँग्रेस भाजप प्रवेश करतो ना, पुण्याला गेलो. आमचे एक मित्र आहेत बाळासाहेब अनसकर, त्यांना बोललो, साहेब मला हेगडेवार पुस्तक पाहिजे. आणि ते वाचल्यानंतर मी प्रवेश केला, शिकून घेतली. आयडिओलॉजी, RSSची आयडिओलॉजी, बीजेपीची आयडिओलॉजी, मला काय करावं लागेल केलं पाहिजे. पक्ष बांधा. मागच्या सभेला जे होते पहिल्या रांगेत आता यावेळेला दिसत नाही. पद असोत नसो, कार्यकर्त्याचा मेळा हो, पदाधिकाऱ्यांचं नाही आम्ही म्हणालो, असं म्हणालो का? नाही. यायला सांगा, आपला हॉलची साईज बघा. आणि भाजप एवढा मोठा जागतिक पातळीवर सर्वात मोठा पक्ष, असा पक्ष एक सभागृह भरू शकत नाही आपण. याची चिंता नको. का नाही होऊ शकत? खालपर्यंत हा पदाधिकारी लोक उभे राहिले, आम्हाला वर प्रवेश नाही, नाही जागा नाही म्हणून. असं काहीतरी करावं, काम कार्य करून दाखवावं. पद आपोआप देऊ, आम्ही संवेदना द्या, यांना पद द्या, न्याय दे, लोकांची कामं करे. आमचे विजयराव आडनाव काय चित्र चांगला चिपळूणचा प्रश्न मला माहिती आहे. मी आजही कलेक्टर ऑफिसला पहिला गेलो आणि नंतर इथं आलो. प्रश्न मी तिथे हाताळ विचार कलेक्टर. मी म्हणलो, मला देश पातळीवर तुमचा प्रस्ताव जाऊ दे, तिथे मी बसलो आहे. आपल्याला हे पाणी सरळ देताना पुराचं ते येऊ नये, त्याचा बंदोबस्त माझी 5 वर्ष पूर्ण व्हायला पाहिजे बोललो. नाही तुम्हाला कोणा स्वस्त बसायला देणार मी सांगू ना. मी इथे बोलतो, कलेक्टर असो लोकसभा असो, सगळीकडे असंच बोलतो. एकही शब्द अनपार्लमेंट वर्ड माझ्या संसदेत कामकाजाच्या कारकिर्दीत कधी आला आणि येणार नाही. एवढा अभ्यासही असतो. अभ्यास असला पाहिजे. प्रमोद महाजन पाहिलेत तुम्ही, ऐकलेत त्यानं, काय बुद्धिवान माणूस होता हो. कोणता विषय आम्ही जायचो, मी आणि ते चेंबूरला एका विभागात राहायचो. मी शिवसेनेत आणि ते बीजेपी.
प्रमोद माझ्या नावावर रुपाला आला आणि पाहायला जायचं. मी तेव्हा लहान होतो, ते मोठे होते. ते एका फ्लॅटमध्ये ग्राउंड फ्लोअरला राहायचे. मग आम्ही असे भेटू शकत नाही. मग आम्ही खिडकीच्या मागे लांबून बघायचो. प्रबोध माझ्या उद्या भाषण आहे, तर आदल्या दिवशी गोदरेजच्या कपाटाचा तो आरशासमोर उभा राहून पाठांतर करायचं. आपल्याकडे ग्रामपंचायती सदस्य, नगरपालिका सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, आमदार, खासदार असा अभ्यास करणाऱ्यांची नावं आज सांगा. अभ्यास प्रभावी विभागाच्या बीजेपीच्या आमदार खासदारांनी बोलला. पैशांनी निवडणुका जिंकल्या, त्याला जिंकलं म्हणता येणारं जिंकवलं म्हणतात. आणि नावलौकिकांनी निवडणूक जिंकल्या तर आमचे उमेदवार जिंकले प्रचंड मताने जिंकले. कामाने, कार्याने, कर्तृत्वाने जिंकले. भाजप आणि अन्य पक्षात फरक आहे. किती कार्यक्रम उद्या आमचे 5 पासून आम्हालाही कार्यक्रम आहे, सभा आहे. ऑपरेशन सिंदूर बद्दल सभा आहे. अनेक कार्यक्रम पक्ष देतो. पक्षातून पक्ष बांधणी व्हायला पाहिजे. आमचे सभासद नोंदणी कार्यक्रमाला रत्नागिरीने सर्वात जास्त सभासद केले. चिपळूण आघाडीवर आहे, रत्नागिरी त्याच्यात. असं काहीतरी वृत्तपत्र वाचायला यायला पाहिजे. हे कधी येणार, केव्हा येणार, कोण करणार, याला पद्धती आहे. फोनवर सांगणारे. आता परत असं कोणी काय केलं ना तर त्या घरी जाऊन कानाला तुझं योगदान पक्षात सांग. काय वाढवलंस, कशावर फोन करतो, नाही डावळ नाही. माझं सांगा, तक्रार करा की राण्याशी बोलू करा, काय हरकत नाही. पक्ष हितासाठी मी बोलणार, कोणाला करू देणार नाही. पक्ष कार्यकर्त्याच्या कामाचा, कार्याचा आपण जसं सत्कार केला तसा सन्मान सत्कार व्हायला पाहिजे. त्यापासून ते सत्कारापासून तुमच्या आमच्या जे कार्यकर्त्यांनी प्रेरणा घ्यावी, असा सत्कार राहण्याचा असते. माझा कधी होईल, चला मी पण तसं काम करू म्हणतात ना. सत्कारापासून प्रेरणा घ्यावी म्हणून सत्कार असतो. सत्कार शब्द त्यासाठी पडलाय. कार्याचं अनुकरण करा, तक्रार सोडा. कोण करणे टिकणार किती आहे. मागच्या निवडणुकीत होते, आज नाही, आजच्या उद्या नाही. हे पक्षात प्रत्येक चालतं, आपण नाही. अपवाद पक्षाची ही आयडिओलॉजी आहे. या आयडिओलॉजीनी बसलं पाहिजे. आमच्या नेत्यांचा मान सन्मान ठेवला पाहिजे. समाजसेवक म्हणजे समाजासाठी जे का रंजले गांजले आहेत, तुकाराम महाराज म्हणतात, त्यांना मदत करणारा, त्यांच्यासाठी धावून जाणारा कार्यकर्त्याला समाजसेवक म्हणतात. शोषण करणार नाही लोकांचं. एवढं द्या, नेतो कलेक्टरकडे, अमुक करा, हे शोषण म्हणतात. त्या भ्रष्टाचारी अधिकारी असेल का बीजेपीचे एखादा कार्यकर्ता कान फडक मारत नाही, गरिबांकडून पैसे घेऊ नकोस, असं काहीतरी केलं तर पराक्रम तर ठीक आहे, अप्रिशिएट करेन. यादीत नाव नसतं तरी मी ते टाकून घेईन. काय करा सत्काराचा. असं लोककल्याणकारी काम करावं. मला कधी बोलवावं, कोण बोलवत नाही तरी मीच सांगितलं, बाबा मी येतोय, काय समस्या, बोलवा. कार्यक्रम तसे घ्या ना. हे पक्षांनी दिले जाऊ दे. आता अल्लाबाई होळकर वगैरे ते पक्षाचे कार्यक्रम आहेत, ते आमच्याकडे सगळीकडे महाराष्ट्र. पण लोकांच्या कार्यक्रमासाठी, लोकांच्या प्रश्नासाठी चला एकत्र किती जण आले हो. चित्रे साहेब आज सांगितलं. पण तो पूर आल्यानंतर मी प्रत्येक मिटिंगमध्ये, जिल्ह्याच्या मिटिंगमध्ये इश्यू काढतो. कधी होणार आहे तुमचं प्लॅन सांगा.
काय तुमची योजना आहे पाणी अडवण्यासाठी? चुकून बाजारपेठेत पाणी होणं तुम्ही प्रत्येक वेळा विचारतो, पण चिपळूण मधून किती बाजारपेठ आणि आजूबाजू बीजेपीचे नेते कार्यकर्ते येऊन सांगतात राणे साहेब जरा बघावं नाही का? एक कुठले म्हणजे नैराश्य कशामुळे आले काय कळत नाही, पद नाही म्हणून. मी वर आता बावनकुळेंना सांगतो, रत्नागिरीमध्ये ना जेवढे आहेत कार्यकर्ते सगळे जिल्हा प्रमुख, सगळेच उपजिल्हा प्रमुख, सगळे असे नावच ठेवलं का प्रत्येकाला वाटेल मी जिल्हा प्रमुख. पदाने तर जोश चढतो का आपण आजमावूया ना? नाही, असं नाही करता. प्रत्येकाला संकेत आहे, बंधनं आहेत, निर्बंध आहेत. भारताला कायद्याची भारतीय संविधानाने मर्यादा घालून दिली आहे. त्याने प्रत्येक विभाग, प्रत्येक राज्य आणि राज्यांच्या सर्व कारभारावर भारतीय संविधानाने कामकाज करावं आणि आपल्यालाही संविधान वाचून काय संविधान असेल. अधिकारी आणि लोकप्रतिनिधी फरक कशामध्ये आहे? अधिकाऱ्यांनी कसं वागावं, लोकप्रतिनिधी कसं वागावं. दोघांनी मिळून विकासाची रथाची दोन चाकं आहेत ना, ही जशी एकाच वेगाने पळली पाहिजे तसं लोकप्रतिनिधी अधिकारी एकाच वेगाने पळायचं असेल, दोघांचे विचारामध्ये साम्य असलं पाहिजे, एकजूट असली पाहिजे, तरच विकास भागाचा होईल, लोकांचा होईल. म्हणजे पर कॅपिटल इन्कम दरडोई उत्पन्नावर बोलतो. मी कलेक्टर ऑफिसला कोण असतील तर मी बोललो, आज तुमचं 2,500 पर कॅपिटल इन्कम आहे रत्नागिरी जिल्ह्यात लोकांचं. मला येणाऱ्या 2 वर्षात अबाउट 3 लक्षाच्या वर जायला सांगितलं आणि म्हणून एवढंच नाही सांगितलं. मी असाच गेलो नाही. कुठल्या पिकाचं एकरी उत्पन्न वाढवलं तर जीडीपी अपग्रेड होईल, वाढेल. फळबागाची बाय प्रोडक्ट केले, आंब्याचं, काजूचं, नारळचं, सुपारीचं, कोणती बाय प्रोडक्ट करावी, मार्केटला विकले जातील, परदेशी निर्यात होईल आणि आम्ही 3 लाख पर कॅपिटल इन्कम पर्यंत जाऊ. आणि तसं नियोजन करावं. नुसती मला सभा पालकमंत्री ठीक आहे, पण माझी सभा झाली, मला आकडेवारी अभ्यास करून सांगा काय नवीन योजना तुमच्या आहेत, अॅग्रिकल्चर काय आहेत, इंडस्ट्रीच्या काय आहेत, कॉपरेटिव्हच्या काय सांगा. विचार ज्याने ऐकलं त्या मी या भाषेत सांग. आणि आपण काम करत काय कॉन्फिडंट दिसलं पाहिजे, कॉम्पिटेटिव्ह दिसलं पाहिजे. कार्यकर्ता आपला ठीक आहे, मी कार्यकर्ता इथून 2 बटन उडी चाललाय, ह्याला कार्यकर्ता म्हणत नाही. कार्यकर्ता जो लोकांचे प्रश्न सोडवतो, लोकांना न्याय मिळवून देतो, लोक अडचणीत असले का त्याला धावून जातो, तो हेगडेवारांच्या व्याख्येतील कार्यकर्ता. नाहीतर हल्ली नवीन शब्द झाला सोशल वर्कर. काय सोशल वर्कर माहित नाही. सामाजिक कार्यकर्ता हा शब्द आता संपत झाला. कोणात तुम्ही साहेब मी अमुक पक्ष सोशल वर्कर. अरे वा, म्हणजे काय सांगते? म्हणजे समाजसेवक, समाजाची सेवा करत प्रश्न सोडवणं. आमचे लोक चांगले रुबाबात राहावे, सुख समाधानात राहावे. किती उत्पन्न असले पाहिजे, 5 माणसाच्या कुटुंबांना किती लागतात पैसे, 10,000 होतं का 20,000 हे सांगता यायला पाहिजे. तर तो कार्यकर्ता त्याला अभ्यास कार्यकर्ता. आजकाल अभ्यासू कार्यकर्ता हातात मोबाईल बघून मुद्दे तेच असतात. ते आता ते तोंडावर यायला वेळ झाला का काहीतरी शब्द प्रयोग चुकतो, मग पेपरवाला टिपतो, वृत्तपत्रात येतं. त्यांना संधी देऊ नका. आज बाबा तर्वे कार्यकर्त्या असल्या आम्ही पाहिले. मी तुमच्या सोबत, मी काय नेता बिता समजत नाही, साहेब पण नाही, मी समाजसेवक.
मुख्यमंत्री होते का प्रेसमध्ये मला विचारण्यात आले का प्रेस साहेब तुम्ही आम्ही म्हणले बाबा मी साहेब नाही आहे मी महाराष्ट्राच्या जनतेचा सेवक आहे तेव्हाही मी माझा फरक करून घेत नाही मी व्यावसायिक काही असो पण शेवटी समाजसेवक आहे काय लोक म्हणते आमच्याकडे का जावं हा काहीतरी एक सांगेल एक आमचं घ्या आणि त्याला मदत करा ऐकू त्या समाजसेवक हा सेवा करणार आहे साहेब मला हे सरकारी पाहिजे आम्हाला ही मदत तुमची पाहिजे व ह्या गरीब शेतकरी त्याला काहीतरी आर्थिक मदत करा लोकांनी ह्या भावनेतून आपल्याकडे यायला पाहिजे समाजसेवकांकडे त्याला भाजपच्या आयडिओलॉजी असेल समाजसेवक आणि म्हणून वारंवार मिटिंग घ्या 50 कार्यकर्त्यांची घेऊन येईल मला बोलायला आवडेल पण बोललेला अनुकरण करणारे मला कार्यकर्ते हवे अनुकरण करून माझे विचार आत्मसात करून कार्यान्वित करणारा कार्यकर्ता मला हवा आहे काहीतरी मिळवण्यासाठी इच्छा व्यक्त करणारे कार्यकर्ते मला नाही आणि तुमच्यासाठी नाही समाजासाठी समाजाच्या लोकांसाठी जनतेसाठी काहीतरी मागायला या त्यांना मिळवून द्या आणि ते तुमचं कर्तव्य आहे मिळवून देतात हे आम्ही प्रयत्न हे असं आणि म्हणून मी असं समजू नका तुमच्याकडे पाहून बोलतोय मी अधूनमधून असा पण होतो त्यांच्यासाठी पण आहे इकडे पण आहे इकडे पण आहे मी सगळ्यांसाठी सारखा माझ्याकडे ते काय माझा आवडता कोण कार्यकर्ता काम करेल तो निवडणुकीला एक सामान्य कार्यकर्ता जो दादा मी 50 मदत तुम्हाला मिळून देईन आणि खरं मिळून तो खरा निष्ठावान कार्यकर्ता तो खरं म्हणजे भारतीय जनता पक्षाचा हाडामासाचा कार्यकर्ता अशाना म्हणता येईल त्या गावावर फिरतात 5 मतं मिळून देत नाही उलट त्यांना बरोबर घेतलं तर 25 मतं मायनस होतात असे नको आपल्याला आणि म्हणून आमचे सूत्रसंचालन निसाद करतो काय बाळा मंदा अमुक 2 मिनिटं बोलतील पहिला अपमान केला मला 2 मिनिटं का आता सावंत सर 15 मिनिटं बोलून गेले मी बोल असं अमुक अमुक आता विचार मांडते आपल्याला आपल्या पद्धतीने जास्त बोलता मागून शक्यच आपल्याला तेवढी वेळ येते तेवढ्याच्या अगोदर होते पण असं बोलणं असं सगळ्यांना ज्यांना बोलायचं बोला त्यामुळे आपण आता सावंत साहेब मोरे साहेब तुमच्याकडे कसं पुढच्या वेळेला आजच सांगतोय तुमची नेमणूक परत झाली सावंत साहेबांच्या नंतर तुम्ही मोरे आमच्या रमेश मोरेंचे नात्यातले आहेत ना मला मित्र होता खास येणारी लोकसभा येणाऱ्या विधानसभा आणि आता येणाऱ्या नगरपालिका जिल्हा भाजपला यश मिळवून देणं हे तुमचं काम म्हणा कसं करायचं बोला आमचा इथे उपयोग करून घ्यायचा असं नाही मला बोलून म्हणा तुम्ही बोलवा किंवा मी येणार सांगा त्या भागात येणार पण जागा जिंकून देणं सरप्लस लोकसभेला मतदान इथून मिळालं पाहिजे पूर्ण रत्नागिरी आम्ही डिपेंड आम्ही प्रयत्न करतो सिंधुदुर्गात 1 लाख 1.5 लाख तरी यावेळेला लीड दिलं तर रत्नागिरीतून भरून काढताय ते भरून नको हे अशी भरपाई नको आम्हाला तुमची सहकार्य आहे योगदान द्या आम्हाला सहकार्य योगदान झालं बाबा आमचे तिकडून 75 इथून 75 1.5 लाखाने आपला उमेदवार पहिली चाळी आमच्या 40 पडली बाकी 40 नाही पडला काय पण मी बघतोय मी फारच चिकित्सक राजकारणी मी जेव्हा इथे बसतो ना असं न्याहाळत बसतो जरी वाचतो कोणा वाटतं वाचताय पण माझी अशी नजर असते टाळ्या मी वेळेला जे मॅक्झिमम एक कोणाचे तरी होते 17 टाळ्या पडे 17 18 मिनिट हा कंजूसी हो एवढं करायला काय लागतं म्हणजे पुढच्या वेळेला एवढ्या वाचतील यासाठी ती प्रत्यक्ष
असं आनंद वाटला तुम्हाला भेटलो, कारण मला कार्यकर्त्यांना भेटून बरं वाटतं, समाधान वाटतं. ती पत्नी 3 दिवस ऍडमिट होतो आणि ब्लड प्रेशर लो होत होतं, कशामुळे कळलं. मग काय गोळीत फरक झाला, ऍडमिट होईल बिस्केट ती बोलली नाही बरोबर इथे तुम्ही आला. मी आजार नाही तंदुरुस्त आहे आणि लोकांमध्ये जाऊन मला टॉनिक मिळतं आणि म्हणून सगळे चांगले कार्यकर्ते हसतात दिसतात, आंबे उडे खाऊन झालेले आहेत, त्यामुळे आता तंदुरुस्ती वाढली. प्रोटीन मिळालंय ना, हे मिळालं विटॅमिन्स. असू दे, परत जी मीटिंग होईल ना, सावंत साहेब बाजूचे काय बोलून तुम्ही असतात माहित नाही, पण पुढची मीटिंग माझं लक्ष असतं इथे पण. तर मी अशी घ्या आवेशपूर्ण सभा पाहिजे. आवेश मोरे दोघं जण किती महिन्यांनी घ्या, 2 महिन्यांनी घ्या, दसऱ्याच्या अगोदर घ्या, पण घ्या. आणि त्यामध्ये नगरपालिका नगराध्यक्ष आपला भाजपचा असला पाहिजे, चॉईसचा नाही म्हणत. आम्ही नाही आमचा हा बसायला पाहिजे, या गटाचा हा नाही, भाजपचा बसावा. असं काम आतापासून करा आणि ती संधी चिपळूण करायला तुम्ही द्या. चिपळूणच्या पुढच्या विकासासाठी मी कलेक्टरना सांगून आलो, मी नगर विकास अधिकाऱ्याला सांगून आलो, मी रत्नागिरीला शहराला फेरफटका मारला, पावदर स्वच्छ झाले की नाही. चिपळूणला मी मारेल, कुठे ते चिपळूण पण मला उघडी गटाला स्वच्छ पाहिजे बिफोर मान्सून. आता मान्सून ड्राय होता, आता पडेल. त्यामुळे हे काम भाजपने आपण उभे राहिलो आणि किंवा बरे कामगार साफसफाई 50-100 कामगार लावले, आपण जरी 200-300 उभे राहिलो किंवा बीजेपी करून घेते. असं लोक जाता येतं म्हणतात हो, हे आम्ही मुंबई महानगरपालिकेत करायचं आमच्या वार्डमध्ये हो. आणि कधी वाटलं तर म्हणत हे गेले जरा ठरवू, फोटो काढण्यापुरती म्हणत बोलायचं ते काय. आणि असं पण इथे कुठे दिसत नाही हो, का बरोबर ना, दिसावं की नाही. मग लोक येतात असं. आज एवढं पुरेसं वाटतंय, कोणी वाईट वाटून घेऊ नका, वाईट वाटून घेऊ नका. शेवटी आपला पक्ष भारतीय जनता. आज बघा भारतीय सीमेवरचं सैन्य पाकिस्तानच्या कारवाईकडे नजर दिवस रात्र. आता त्या विषयावर पण 5 तारखेनंतर आम्हाला मिळावं गेलं. ऑपरेशन सिंधू 9 ठिकाणी जाऊन 26 आपल्या नागरिकांना मारल्यानंतर आपल्या सैन्याने 9 ठिकाणी जाऊन अतिरेक्यांना जे काही संपवलंय, गोळीबार करून संपवलंय. त्यावर अभिमान जनतेच्या मनात निर्माण व्हावा. काही विरोधी बोलताय त्यांना सांगाय भारतीय आहेस का कोण आहेस. आणि मुसलमानांच्या विरुद्ध नाही, पण अतिरेकी मुस्लिम असेल तर त्याची गैर नाही. आमच्या जवानांनी 9 ठिकाणी हल्ले केले जिथे अतिरेकी आहेत असे अड्ड्यांवर. 9 ठिकाणी माझ्या आहेत 9 ठिकाणी मी लिहून पण आणले. ते हल्ले उद्ध्वस्त केले. आणि म्हणून सैन्याबद्दल पीएम बद्दल अमित शहाबद्दल आम्हाला गर्व वाटतो. आमच्या देशाचं 140 कोटी जनतेचा त्यांना अधिकार आहे, संरक्षण ते करू शकतात, ही त्यांची क्षमता आहे. हे आम्ही अभिमानाने सांगितलं पाहिजे आणि सांगत आहोत. भाजपचे हे पण काम व्हायला पाहिजे. 8 लोक 10 लोक बसले तिथे पण सांगा ना हे मुद्दे काय ते माझ्याकडे आहे, मी मुद्दे देऊ शकतो. कुठल्या कुठे गावी गेले, कुठे पाकिस्तानमध्ये जे अड्डे होते कसे त्याने उडवले. म्हणून भारतीय जनता पक्ष माननीय नड्डा साहेब आपले अध्यक्ष आहेत, देशाचे पंतप्रधान माननीय मोदी साहेब, राजनाथ सिंग आपले संरक्षण मंत्री आहेत, अमित शहा,
गृहमंत्री देश सांभाळताय, यशस्वी त्यांनी सांभाळावं म्हणून आपलं सर्वांना त्यांना योगदान पाठीमागे उभं राहणं हा आपला धर्म आहे, हा आपला धर्म. आता काय नमस्कार मंडळी, परत येईल बोलेल, पण बोलले जरा सोडू नका. कानामध्ये जर गेलं असेल ते विचाराबद्दल विचार मंथन 2, 4, 5 जर जमाल तेव्हा करावं आणि म्हणून तुम्हाला दीर्घ आयुष्य, उत्तम आरोग्य आणि मनोकामना पूर्ण आमच्या ईश्वराने करो एवढी प्रार्थना करतो आणि तुमच्या कार्याला शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.